वीरू, जी काका. पक्षाचा तालुका अध्यक्ष झालास, एवढं भाषण ठोकलंस आणि आता गुरुच होतीस होय. काका ही पहिलं आणि मग बाकीचं. बर बर, पण वीरू लई भारी वाटलं बघ तुला असं भाषण देताना बघून. अहो ते काय मी असं ठरवून नव्हतं दिलं, आपसुकं चालतं. येणारच. अरे पोरगा कोणाचा आहेस? पण वीरू, हा तुला असं गावामोर एकट्याला भाषण देताना बघून ना असं वाटलं की दादाच बोलतोय. काका आता परत नाही जाणार हे भाषण बिषण द्यायला. अहो ते काम आपलं नाहीच, आपलं हीच बरं आहे. गुर घर गोठा आणि शेती. आणि तुम्हाला बी माहिती ना, आईला बी नाही पटत राजकारण. मला तर का नाही तुम्हा दोघा मायलेकरांचं गणितच कळत नाही बघ. दादा नंतर लई कष्ट उचलायला लागतात तुम्हाला दोघांनी या घरात. आहे का आता काका असं का बोलताय? हा आपलंच घर आहे की ही, आणि आपल्याच घरात काम कराय काय तवा. हे साधा आहेस पोरा. अरे पण हे जग असं नाही. खरंच तुम्ही दोघांनी हे घर जोडून ठेवलंय. अरे मान नाही, अपमान नाही, किंतु परंतु काय बी मनात ठेवत नाही. हा? तुझी काकी कधी कधी तुला एवढं बोलती तरी पण तुम्ही. काका काकी बोलतात पण त्यांच्या मनात काय नसतं. हो ते रागाच्या भरात बोलून जातात. मला सांगा, त्यांनी एखादा शब्द टाकलाच तर तो काय आपण पुढे द्यायचं वय? अहो झिडपी अध्यक्ष आहेत त्या, अख्ख्या जिल्ह्यात त्यांना मान आहे. आपण घरातच मान द्यायचं नव्हे त्यांना. मला कळत नाही अरे तू मोठा आहेस का मी? पर तू जेवढ्या समजुतीने हे घेतोस ना तितकं साधं नाही हे जग. म्हणजे वीरू, आई अकलाईच्या मनात काय आहे ना काय माहिती. तू नाही नाही म्हणत असताना असा अचानक राजकारणात आलास. अहो काकाची थोड्या काळापुरते मी नाही थांबणार इथं. अरे राजकारणाची नशाई ही आपूपेक्षा जालिम असती. भली भली माणसं यात वाहून गेले. अरे खुर्चीची चटक लय वाईट. एकदा का ती मिळवायची झिंग डोक्यात गेली ना की फार लाकडं नदीवर जासपर्यंत डोक्यातनं जात नाही. काका कळतंय मला, पडीन बाहेर यात. नाही जमणार पोरा. का? अरे चक्रव्यूहासारखं असतंय. त्यात आत घुसता येतं पण त्यातनं बाहेर पडायला भल्या भल्यानं जमत नाही. अरे अभिमन्यूसारखं जन्मजातच तुला चक्रव्यूहात घुसायचं ठाव आहे. पण त्यातनं बाहेर पडता नाही आलं तर. अहो काका असं का बोलताय? काळजी वाटते र, म्हणून म्हणतोय लेकरा. अरे तुझा नीट सांभाळ करीन, तुला काय बी कमी पडू देणार नाही. हे बोललो तेव्हा दादाच्या पिंड्याला कावळा शिवला. त्या राजकारणापायी मी माझा राम घालवला. पण तुला नाही गमवायचं आता. अरे तू राजकारणात यावंस ही माझी लई इच्छा आहे. पण तुला काय झालं ना तर मी मला आयुष्यात माफ करणार नाही. अहो काका मी राजकारणात थांबणारच नाही. तर एकदा का लोकांनी आपल्याला त्यांच्या मनातल्या सिंहासनावर बसवलं ना तर आपण किती बी ठरवलं तरी मागं नाही फिरता येत. अरे तू लोकांच्या गळ्यातला ताईच झालायस. त्यांची मनं मोडू नकोस. हा तर काळजी घे, सावध राहा. भल्याची दुनिया नाही ही आणि राजकारणात कुणी कुणाचं नसतं. काळजी घे लेकरं. बहिणी नका काळजी करू. मला नाही वाटत विहिरीवर कुणी हल्ला केला असेल. अहो काय सुद्धा झालं नाही त्याला. आज काय झालं नाही बघ, पण उद्या काय होणार नाही हे कशावरून? अहो असलं लाख हल्लं परतून लावायला तयार आहे आपला वीरू. आज तुम्ही पण त्याचं भाषण ऐकायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला समजलं असतं वाघाचा बछडा पण कसा डरकाळी फोडायला लागलाय ती. अहो आपला वीरू भाषण करताना गावातली लोक सगळी आ वाचून बघत होती.
दादासाहेबांनंतर एवढ्या वर्षांनी गावातल्या लोकांनी मन लावून भाषण ऐकलंय. काय म्हणाली गावातली लोक? काय म्हणणार? दादासाहेबांचं रगात आहे म्हणल्यावर डरकाय तर फोडणारच की पोरगे. पहिल्याच भाषणात आपला इरू लय मोठा नेता होणार असं लोकांनी वाटायला लागलंय. हो, मला तर त्याचं वागावानी बोलणं, डोळ्यातली आग आणि बेधडक नजर आणि ते हातवर बघून दादासाहेबांचीच आठवण येत होती बघा. एवढं जोरदार भाषण दिलं त्यानं. अहो, भाषण कसलं? वादळ होतं वादळ. एका फेऱ्यातच दुराळा उडवला आणि विरोधकांचा सुपडा साफ केला. म्हणजे तुम्हाला त्याच्यात दादासाहेब दिसलं, बाकीच्या लोकांनी दादासाहेबाचं रगात आहे ही जाणीवलं ना? होय. ही घ्या, त्याला ह्यो बापाच्या रक्तानं भरलेला शर्ट घालायला द्या. अव माग पुढं त्याचा शर्ट रक्तानं भरण्या परीस बापाच्या शर्टालाच पुण्यात रगत लागू द्या. रोहिणी, अव नवरा गमावला मी, आता पोरग नाही गमवायचं मला. विरूवर कोणी हल्ला केला असेल? ते सोडाव. कशी दिसते मी? ठीक आहे, वाईट दिसतेस. टिकली लावती. आता कशी दिसते? हा, छान दिसतेस. पण कशाला काढली होती टिकली? तुम्हालाच दाखवायला. ही माझ्या कपाळावरची टिकली आहे ना, माझ्यामुळे वाचल्या. नाहीतर हे भुंड कपाळ घेऊन फिरायची वेळ आली असती माझ्यावर. म्हणजे बघा, राजवीर भाऊजींना अध्यक्षपद दिलं आणि मग त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांचं पद जर तुम्हासनी दिलं असतं तर विरोधकांनी तुमच्यावर बी हल्ला केलाच असता की काय? समजतंय का काही? तुम्हाला अध्यक्षपद दिलं नाही म्हणून वाचलायसा तुम्ही. ध्यानातच नाही आलं माझ्या. बघितलं का माझा पायगुण किती चांगला आहे? मम्मीला म्हणा पाय धुवून पाणी प्या माझं. लय बोलत होत्या हो, माझा पायगुण चांगला नाही, माझ्यामुळे गोष्टी इसकाटतात. आता बोला की म्हणा, माझ्यासारख्या चांगल्या पायगुणाची सून आहे ना, त्यासनी हुडकून बी सापडली नसती. पण तिनंच हुडकली की. तर 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 राहू द्या तुमच्या मम्मीचं कौतिक. जावा आणि सांगा तुमच्या मम्मीला, म्हणाव माझ्या बायकोमुळं आणि तुझ्या सुनेमुळं तुझ्या लेकाचा जीव वाचलाय. सॉरी बोल तिला. इथं त्या राजवीरचं फक्त एकच विरोधक आहे बघ, ते म्हणजे तुझं डॅडी. समजा तुझ्या डॅडीने तर केलं नसेल ना ग. डॅडी, यो तुम्ही इथं, तुम्हाला काय पाहिजे का? काय करताय तुम्ही? आम्ही कुठे काय करतोय? काय करणार आहे आम्ही? आम्ही राजकीय चिंतन करतोय एकटेच. डॅडी तुम्ही दारू पिताय. कोण म्हणलं? आजकाल आम्ही दारूला शिवाय सुद्धा नाही. हा ना इकडे. हे हाताला काय लागलंय तुमच्या? काही नाही, ते गाडी चालवताना खडचटलं. तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की गाडी फास्ट चालवत जाऊ नका, सावकाश जात जावा. तुम्हाला काय झालं असतं म्हणजे म्हणून आम्ही तुम्हाला कुठं बाहेर पाठवत नाही. हो डॅडी,
चल दवाखान्यात जाऊ चला आहो. डॉक्टरला काही नाही डॅडी, थोडस करचटलं. ओके बसा तुम्ही. ओके आम्ही ओके ओके आम्ही डॅडी तुम्ही का पिता एवढी? तुमच्या अशा सततच्या पिण्यामुळं लोक तुमच्याबद्दल काय वाटेल ते बोलतात. तुम्ही वाईट नाही आहात डॅडी, पण लोकांना तसं वाटतं. डॅडी मला माहितीये तुम्ही वाईट नाही आहात, तुम्ही खूप चांगलं, खूप चांगलं. पण तुम्हाला कळत कसं नाही डॅडी, तुमच्याबद्दल कोणी वाईट बोललेलं मला नाही आवडत. आणि मला माहिती आहे डॅडी, माझे डॅडी कुणाला मारण्यासाठी माणसं नाहीत पाठवलं. पण तुमच्या अशा वागण्यामुळे लोकांना तसं वाटतं. डॅडी डॅडी कुठल्याही बापासाठी पोरगी जशी परी असते ना, तसंच पोरीसाठी पण बाप हिरो असतो. आणि कुठल्याच पोरीला तिच्या बापाबद्दल वाईट साईड बोललेलं नाही आवडत. डॅडी डॅडी तुम्ही माझे हिरो आहात. खरंच तुम्ही या जगातले सगळ्यात बेस्ट डॅडी आहात, सगळ्यात बेस्ट. चल उठायचं. डॅडी उठा. दादा तू काय म्हणत होतीस? अंकुशराव हे खरे हिरो आहेत. त्यांच्यासारखा विलन या जगात नाही. आपल्या आईचा जीव घेतलाय त्यांनी. काही बोलू नकोस दादा, माझा नाही विश्वास. बसेल एक दिवस तुझाही विश्वास बसेल. त्यांच्या चेहऱ्याकडे बघ, त्यांच्या चेहऱ्यावरच लिहिले की आपल्या बापासारखा फालतू माणूस कोणी नाही. दादा मी डॅडींबद्दल एक शब्द पण ऐकून नाही घेणार. सवय करून घ्यावी लागेल तुला. तू घरात असतीस, आम्ही बाहेर फिरतो. त्यामुळे त्यांनी किती कसे रंग उधळलेत ना ते चांगलंच माहिती आहे आम्हाला. आणि एक दिवस तुझ्या पण डोळ्यावरची झापडे लवकरच उघडतात. तेव्हा तुला कळेल अंकुशरावांचा खरा चेहरा आणि खरी लायकी काय ती. गंगा काय करतेस तू? हे बॅगा का भरतेस? कुठे निघालीयस? मी नाही, आपण जातोय. मी तुझी पण बॅग पॅक करते. व्हॉट नॉनसेन्स, वेडी आहेस का तू? शोना ग, आपण इथं फार दिवस नाही राहू शकत. सिनेमा सुपारी काहीही नसेल तरी चालेल, कसे बसे दिवस काढू, पण इथून मात्र जाऊयात. इथे राहणं फारच रिस्की आहे. शोनाला रिस्क आवडतात. इनफॅक्ट नो रिस्क इज अ बिग रिस्क. हे माहिती आहे ना तुला? मी इथून कुठेही जाणार नाहीये. शोना तुला नाही माहितीये घरात काय चालू आहे. हे बघ, आपण हे लोकांच्या राजकारणात नको पडायला. जीव घेतील हे आपला. वेडी आहेस तू, उलट जीव लावतायत ते मला. ग तुला कळत कसं नाहीये? आपण इथे आलो तेव्हा त्या सूर्यवंशीच्या घरच्या कार्यक्रमात गडबड झाली. आज तर त्या राजवीरवर पण हल्ला झाला. खूपच डेंजर लोक आहेत तिथली. सत्तेसाठी बापाला मारायलाही कमी करणार नाहीत ते. हा अंकुशराव खूपच डेंजर माणूस वाटतोय मला. तुझा फक्त वापर करून घेईल तो.
गंगा गंगा गंगा, माय क्यूट इनोसेंट गंगा. ते माझा वापर नाही, मी त्यांचा वापर करून घेते कॅशियर म्हणून. आणि हे जर त्यांना कळलं ना तर आपलं मर्डर करायला पण कमी करणार नाहीत ते. चिल बेबी, रिलॅक्स. ही शोना सगळं हँडल कर. तू सामान उचल आणि जागेवर ठेव. आपण इथून कुठेही जाणार नाही आहोत. पण शोना, ओठ! सामान उचल आणि होतं तिथं ठेव. लायकीत राहायचं. मी काय करायचं हे तू नाही सांगायचं मला. जास्त डोक्यावर बसू नकोस. आत्ताशी तर कुठेही ते राहायला मला मजा यायला लागली. मी अजून खेळ खेळायला सुरुवात पण नाही केली आणि तू मला पॅक व्हायला सांगतेस. कसं शक्य आहे? ही शोना गेम संपेपर्यंत स्वतःच्या हातातले पत्ते कधीच शो करत नाही. आणि आता तर माझ्याकडे सगळं ऐक्य आहे. शांती शांती शांती. एवढं पैसे देऊन पण काम कसं नाही झालं? तुला माहिती आहे ना, कामात चूक झालेली मला आवडत नाही. मी गाडी अंगावरच घालणार होतो, पण काय? पण एका पोरीने त्याला बाजूला वळून नेलं. मग गाडी यू टर्न करून दोघांच्या अंगावर घालायची होतीस ना. पुढं काय झालं असतं तर बघून घेतलं असतं मी. वीरू भैया आता कुठून दिसला तुला? हा, त्याच्या अंगावर गाडी घालायची होती तेव्हा दिसला नाही. माझा सगळा खेळच बिघडून ठेवलास तू. वीरू भैया, अरे पुढे बोल की. वीरू भैया. काकी, काकी तुम्ही इथं काय करताय? तुलाच भेटायला थांबलो होतो. माझी वाट? इथं येताना तुला कुणी बघितलंय का? नाही जी. तू कुणाला बघितलंस? जी नाही. मगाशी मला घरात बोलता आलं नाही. बोलले असते तर तुझ्या आईनं आणखीनच त्रास करून घेतला असता, म्हणून म्हटलं तुला गाठूनच बोलावं. काकी काय प्रॉब्लेम आहे का? सकाळी तुझ्या अंगावर गाडी आली नव्हती, मुद्दाम घातली होती. ठरवून तुला मारायचा प्लॅन केला होता. काय? मला कशाला मारेल कोण? अरे तू आता राजकारणात आलायस. सभेत लोकांची मनं जिंकली होतीस. त्या अंकुशरावचा माज धुळीला मिळाला होतास, म्हणून त्यानंच तुझ्यावर हल्ला करायची सुपारी दिली होती असं राजकीय सूत्रांकडनं मला कळलंय. हे बघ, ह्या बारीला वाचलायस तू, पण हितनं पुढे सांभाळून. आम्ही दादासाहेबांनी गमवलं. आम्हाला आता तुला नाही गमवायचं. काकी तुम्ही नका घाबरू, काय होत नाही मला. आम्हाला हेच ऐकायचं होतं. जा आता काम कर. हा जी. काकी तुम्ही नका टेन्शन घेऊ. आज तुझ्यामुळं सापडली असती मी. तुला एक काम धड करता येत नाही का रे? तुला सांगितलं होतं गाडी अंगावर घालू नकोस. मागच्या वेळेस दादासाहेबांना बंदुकीने उडवलं होतं, तसंच ह्याला उडव. पुढं काय झालं असतं तर मी बघून घेतलं असतं. अंकुशराववर राजकीय विरोधातनं हत्या केली म्हणून दादासाहेबांच्या वेळी टाकली होती, तशीच केस ह्याच्यावर टाकली असती. एकाच वेळी राजवीर आणि अंकुशराव यांचं बस्तान गुंडाळून दोन्ही काटं वाटतनं दूर केलं असतं. पण नाही,
सगळा घाणच फिरवलास तू. अजून एक संधी द्या काकी, त्याला बंदुकीनेच उडवतो. नको, आता सावध झालाय तो. तू गावला बिवलास म्हणजे माझी राजकीय कारकीर्द संपवशील. आता काहीच हालचाल करू नकोस. राजकारणातनं त्यानं माघार नाही घेतली ना, तर त्याला कुठं आणि कसं खपवायचं ही येळ आली की सांगेन मी तुला.